म्हणजे आता हे पूर्ण पॅन्डलच हे झाले, म्हणजे आता सायकल पण चालवायला येईन आम्हाला. दोन्ही एकसारखं झालेत, बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम बेरिंगचा असेल. बघू पुढे. आता थोडंसं लांब गाव एक आहे, तिथं जाऊन आम्ही चेक करणार आहे. मंडळी, मी दी प्रज्वल. तर आज आपला सायकल यात्रेचा आहे 6वा दिवस. तर आता आम्ही बदामीमधून निघलो आहे, काल आम्ही इकडेच मुक्काम केला. तर आता आम्ही बनशंकरी देवीचं दर्शन घेऊन हम्पीच्या दिशेनं जात आहे. तर पुढे भेटू तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये. श्री बनशंकरी देवस्थान आलं आहे. तर इकडं श्री बनशंकरी देवीचं मंदिर आहे. आता आम्ही तिकडे चालू आहे दर्शनासाठी. आईंचं पण आम्ही दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही आमचा प्रवास चालू करतो आहे, काहीतरी नाश्ता वगैरे करून लगेच. आम्ही इथं मंदिरात सायकल पार्क केली, थोडाफार नाश्ता पण करून घेणार आहे. हे सर्व युरोपमधून आलेत आणि पूर्ण इंडिया ट्रॅव्हलिंग करत आहेत सायकलवरून. हळूहळू ऊन वाढतंय इकडं, बघू शकता तुम्ही. तरी आम्ही सकाळपासून बदामीतून 70 किलोमीटर पुढं आलो आहे आणि अजून 75 किलोमीटर आम्हाला इथून हम्पी आहे. नुकताच चालताना पॅन्डलमध्ये काही तर वाटत होतं, तर चेक केल्यावर हे हलतंय, बहुतेक बेरिंग वगैरे आतले गेलेत. आता पुढे कुठे दुकान भेटलं तर तिथे चेक करून बघणार आहे. फायनली झालं आहे, कारण की इथला बहुतेक हा नट लूज झाला आणि हा नेट फिट केला आहे. तर ह्या भावानं आपल्याला मदत केली इथं. तो पाक तिकडून फिरून आलेला आपल्यासाठी आणि इथं त्यानं गॅरेजवरून या आपलं ते काम करून दिले. त्या भावाने आपला नट वगैरे फिट करून दिलं. त्याच्या गॅरेजपाशीच बसलेलो आपण. तर भावानं आपल्याला कोल्ड्रिंक पण आणलेलं. ब्रदर थँक्यू. ओके. इथेच मागे हॉटेलवर जेवणासाठी थांबलेलो. आता आम्हाला हा NH हायवे लागला आहे. इथून आता 50 किलोमीटर बदामी राहते. बघू तरी आम्ही अजून किती अंतर पार पडतोय आज, किंवा उद्या आम्ही पोचतोय. तर मंडळी, आज आपला 6वा दिवस होता सायकल यात्रेचा आणि आपण आज सकाळी बदामीमधून निघलेलो आणि बदामीतून आपण 104 किलोमीटर पुढे आलो आहे आणि आता इथून 40 किलोमीटर फक्त हम्पी राहिलेले आहे. आणि आजचा मुक्काम आम्ही इथंच करणार आहे. पेट्रोल पंप आहे इथं. आम्ही आता संध्याकाळपर्यंत टेंट लावून घेणार आहे आणि आजचा प्रवास आम्ही इथेच थांबवतो आहे.